आपल्या बदलापूर शहरातील ज्या कामगार महिला आहेत त्यांना आपण बघू शकतो आमदार किसन गोतोरे आणि आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून मोफत भांड्यांचं जे घरगुती वापरासाठी लागणारे भांडे त्याचं वाटप जे आहे ते करण्यात येते। कायमच सर्व कामगारांच्या हिताचे निर्णय जे आहेत ते आमदार किसन गोतोरे घेत असतात आणि किरण भोईर यांच्या माध्यमातूनही वारंवार हे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि ज्या बदलापूर शहरामध्ये नोंदणीकृत कामगार महिला आहेत त्यांना आपण बघू शकतो एक ही भेट जी आहे ती देण्यात येते। आणि प्राथमिक दृष्ट्या आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या माध्यमातून हे वाटप जे आहे ते होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो महिलांचीही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। या सर्व शहरातील कामगार महिला आहेत, नोंदणीकृत कामगार महिला आहेत आणि त्यांना आता आपण बघू शकतो हे वाटप जे आहे ते होत आहे। भांडीचं वाटप करा हे शहरातल्या गरीब आणि गरजू बांधकाम जे काही कामगार आहेत त्यांना काय सांगाल या उपक्रमासंदर्भात आणि यापुढे अनेक कामगार असे आहेत ज्यांनी लाभ घेणं आवश्यक आहे त्यांना काय आवाहन असणार? कामगार विभागाच्या माध्यमातून बांधकाम मजूर किंवा बांधकामावर काम करणारे म्हणजे दुसरे कारागीर यांच्यासाठी एक खास करून शासनाची जी योजना आहे त्या माध्यमातून त्यांना कार्ड मिळाल्यानंतर प्रथम त्यांना भांडी वाटप केली जातात। त्याचबरोबर भांड्यांच्या बरोबर त्यांचा इन्शुरन्स, मुलांच्या शिक्षणाचं, मुलांच्या विवाहासाठी सुद्धा अशा अनेक योजना ज्या आहेत त्या त्यांना थेट राबवल्या जातात। त्याची सुरुवात नव्यानंच एक समिती स्थापन केली आमदारांच्या अध्यक्षतेखाली आणि किरण भोईर त्याचे आता सदस्य आहेत। त्यांनी त्याची पहिली सुरुवात बदलापूरमध्ये केली आणि पहिली सुरुवात ही या महिलांना आज भांडी वाटपाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामगार विभागाच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतोय आणि या लोकांनाही मनापासून शुभेच्छा देतो। नोंदणी जास्तीत जास्त करणं हे सगळ्याच कार्यकर्त्यांनी नागरिकांनी जर सहकार्य केलं तर बदलापूर शहरामध्ये किमान 5,000 नोंदणी होऊ शकेल आणि मोठ्या प्रमाणातला त्यांना लाभ मिळेल। त्याच्यामध्ये लाखो रुपयाचा त्यांना लाभ त्याच्यामधून मिळतोय, त्याचा चांगला लाभ त्यांनी घ्यावा अशा प्रकारचे त्यांना आवाहन करतो। अर्थात सरकारच्या अनेक योजना असतात किंवा अशा पद्धतीची मदत असते परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यासाठी आता तुम्ही समितीच्या माध्यमातून पुढाकार घेताय। यापूर्वी सुद्धा नोंदणी केली होती, या पुढे नोंदणी करायची असेल तर काय प्रक्रिया असणार आहे? खऱ्या अर्थाने इमारत बांधकाम कामगार व इतर कारागीर यांच्यासाठी हे सरकारने जी योजना आहे अतिशय उपयुक्त आणि खऱ्या अर्थाने गरीब परंतु मेहनती अशा कामगारांसाठी ही योजना आणलेली आहे आणि यासाठी काम करण्यासाठी आदरणीय आमदार कथोरे साहेबांनी मला त्या समितीवर सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी दिली। मी त्यासाठी आपणचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण की ही खऱ्या अर्थाने अंत्योदय आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या थेट शेवटपर्यंत पोहोचण्याची ही एक संधी आहे आणि हे सर्व आपलेच लोक आहेत आणि अशा आपल्या लोकांसाठी मेहनती कामगारांसाठी शेवटपर्यंत त्यांना त्या संधीचा लाभ मिळवून द्यावा, सरकारी योजना त्यांच्यापर्यंत थेट पोचावी कारण की हा भांड्यांचा संच हा एवढाच नाही, अजून 2 टप्प्यामध्ये इतर अजून देखील त्यांना साहित्य मिळणार आहे, इतर भांडी मिळणार आहेत। याच्या व्यतिरिक्त विवाह योजना आहे, परत प्रसूतीसाठी योजना आहे, शिष्यवृत्ती आहे, घरकुल योजना आहे, विमा योजना आहेत। असंख्य अशा या एका कार्ड आपण जर एक नोंदणी केली तर असंख्य असे त्याच्यामध्ये फायदे आहेत त्यांना आणि मी आवाहन करीन असं की आज या ठिकाणी आपण 10 महिलांना देतोय, आमची अजून 110 कामगारांची आणखी नोंदणी झालेली आहे। पुढील महिन्यामध्ये त्यांना देखील आपण याचं वाटप करणार आहे। जसं आमदार साहेबांनी सांगितलं जवळपास 5,000 आपल्या बदलापूरमध्ये असतील तर यावर्षी आम्ही 2,000 पर्यंत त्यांची नोंदणी करून त्या लोकांना थेट त्याचा लाभ पुरवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि तुर्तास आज 10 लोकांना आम्ही या ठिकाणी आमच्या भगिनी आहेत यांना याचं आपण वाटप करणार आहोत। लवकरात लवकर 2,000चा टप्पा यावर्षी आम्ही पार पाडणार आहोत। नोंदणी कशी करायची? त्याची नोंदणी आमच्याकडे निखिल म्हणून आहे, त्याच्याकडे प्रत्येक जो कोणी कामगार असेल त्याने त्याचा आधार कार्ड आणि त्याच्या संपूर्ण फॅमिलीचा आधार कार्ड द्यावा। त्याच्यानंतर एक पॅन कार्ड, त्या जो कोणी मेन असेल घरातला त्याचं पॅन कार्ड आणि त्याचं बँक पासबुक आणि त्याचे 2 फोटो आणि मुलांच्या शाळेसाठी प्रत्येक वर्षाला त्यासाठी शाळेची फी देखील मिळते। आपण कॉलेजमध्ये असेल किंवा मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल त्याला लाख रुपये एवढे प्रत्येक वर्षाला त्याला त्याचे पैसे मिळतात, शिष्यवृत्ती मिळते। त्यामुळे नक्कीच हा खूप फायदा आणि विवाहासाठी मुलीचा जर विवाह असेल तर 50,000 रुपये त्याला अनुदान येते।
घरासाठी देखील 2 लाखाचा त्याला त्या ठिकाणी फायदा मिळतो, सवलती आहेत कर्जामध्ये, असंख्य असे याच्यामध्ये फायदे आहेत आणि नक्कीच त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. आणि मी आमदार साहेबांचे खरंच मनापासून आभार व्यक्त करेन की या योजनेसाठी ते स्वतः पुढाकार घेऊन यामध्ये काम करत आहेत आणि नक्कीच त्याबद्दल पुढील बैठक देखील ते आमच्या सर्वच नगरसेवकांची लावून थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. या सगळ्यात जणी असं हात लावा ना, तसं होईल. या एक काम करतो असं एक काहीतरी सर्व कामगारांना आपण जर पाहिलं तर महिला कामगारांना ही भेट जी आहे ती देण्यात येते आणि आपण बघू शकतो या सर्व बदलापूर शहरामध्ये काम करणाऱ्या कामगार महिला आणि आमदार किसन कोतरे असतील, आरोग्य सभापती च्या माध्यमातून खरं तर हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे आणि वारंवार पाठपुरावा केल्याच्या नंतर आपण बघू शकतो बदलापूर शहरात काम करणाऱ्या या सर्व नोंदणीकृत कामगार महिलांना आपण बघू शकतो संपूर्ण ही भेट जी आहे ती देण्यात येते आणि 30 भांड्याचे नग आहेत सगळे त्यात. या सेटमध्ये तब्बल 30 भांड्यांचे नग आहेत, वेगवेगळे घरगुती वापरातील साहित्य याच्यामध्ये असणार आहे आणि प्राथमिक स्वरूपात आज 10 महिलांना हे वाटप जे आहे ते करण्यात येत आहे आणि लवकरच 2000हून अधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे असं मगाशी आरोग्य सभापती किरण भोईर यांनी माध्यमांशी बोलताना जे आहे ते सांगितलेलं आहे. आणि बांधकाम समितीचे सदस्य आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नांनी खरं तर आपण जर पाहिलं तर हा सुंदर असा उपक्रम जो आहे तो राबविण्यात आलेला आहे आणि शहरातील सर्व महिलांच्या कल्याणासाठी हा उपक्रम जो आहे तो आपण जर पाहिलं तर आरोग्य सभापती किरण भोईर यांनी राबवलेला आहे आणि वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या महिलांसाठी त्यांच्या माध्यमातून राबविले जातात आणि आपल्या परिसरातही कोणी गरजू कामगार महिला असतील तर किरण भोईर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून द्या, कारण की शासनाच्या वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत किरण भोईर यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न ते कायमच करत असतात. आणि आजही आपण जर पाहिलं तर प्राथमिक स्वरूपात 10 महिलांना हे वाटप जे ते होते आणि लवकरच 2000हून अधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न किरण भोईर यांच्या संपूर्ण टीमचा असणार आहे.